नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एफटी मधला जो आपला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये आज आपण परम्युटेशनचा पुढचा टाईप बघणार आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला लेटर जे दिलेले असतात ना, तर ते समस्थानी असतील किंवा विषमस्थानी असतील असे काही तर तुम्हाला त्यांनी कंडिशन दिलेले असतात आणि आज आपण त्या टाईपचे प्रश्न बघणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय दिला इथं. तर बघा, खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय पुढील पद्धतीत किती प्रकारे करता येईल? बघा, समस्थानी, विषमस्थानी किंवा इतर स्थानी. ठीक आहे. बघा, आता पहिला प्रश्न काय दिला त्यांनी, डिटेल. तर बघा, डिटेल या शब्दातल्या लेटरची काय दिली बघा, तर सर्व स्वर नेहमी विषम स्थानी असतील. स्वर काय म्हटले बघा, नेहमी विषम स्थानी असतील. तर बघा, आता डिटेलमध्ये एकूण किती लेटर आहेत बघा, तर 1 2 3 4 5 आणि 6 लेटर आहेत. बरोबर आहे का? 6 जागा मांडून घ्या इकडं. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे बघा. आता स्वर काय म्हटलंय बघा, आता स्वर कुठले कुठले आहेत बघा ह्याच्यामध्ये. स्वर जर आपण बघितलं तर ई, ए आणि आय. बघा काय काय, ई, ए आणि आय हे 3 स्वर आहेत. बरोबर आहे का? आणि ते काय म्हटले आपल्याला विषम स्थानी असले पाहिजेत. पहा, विषम स्थान कुठलं कुठलं असेल बघा. बघा, ही 1 नंबरची जागा आहे. ही 1, 2 परत हे 3, 4 आणि हे 5. म्हणजे बघा 1, 3, 5 ह्या ज्या जागा आहेत ना, त्या विषम स्थानी असतात. बरोबर आहे का नाही? बघा, मग आता मांडणी आधी जी कंडिशन दिली ना, त्याला आधी फॉलो करायचं. काय दिले बघा? आता बघा, 3 जागा शिल्लक आहेत आपल्याकडे, बरोबर, विषम स्थानच्या. आणि आपल्याकडे स्वर किती आहेत बघा, स्वर पण 3च आहेत. बरोबर आहे की नाही? मग 3 जागा 3 स्वर असतील तर आपण डायरेक्ट 3 फॅक्टरला मांडू शकतो. ठीक आहे. पण आपण बघा, आता ह्याच्यामध्ये कशी मांडणी करावी लागेल मग आपल्याला बघा. 3 पी आणि 3 म्हणजे 3 जागांसाठी, सॉरी, 3 अल्फाबेटसाठी 3 जागा शिल्लक आहेत. ठीक आहे बघा. बरं, इनटू. बघा, आता ह्याच्यामध्ये बघा राहिलेले शब्द किती आहेत बघा, 1 2 आणि 3. बरोबर आहे की नाही? मग आता हे राहिलेले शब्द जे आहेत, लेटर जे आहेत, ते पण आपापसात जागा बदलणार आहेत. मग त्याचं काय निघेल बघा, इंटू 3 फॅक्टोरियल. थोडक्यात काय बघा, 3p3 म्हणजे काय असते, 3 फॅक्टोरियल असते. 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. म्हणजे उत्तर किती असेल बघा, 3. बघा, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं, 6 झालं. 6 गुणिले 6 बरोबर किती झाले, 36 झाले. 6 6 36. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. सेम बघा, आता पुढे काय दिलेलं आहे बघा, ह्या टाईपचे प्रश्न आपण या मेथडने सॉल्व्ह करणार. ठीक आहे. बघा, पुढे काय दिले, मेजर. मेजर साठी काय दिले बघा, सुरुवात आणि शेवट स्वराने होईल. ठीक आहे. बघा, सुरुवात आणि शेवट स्वराने होईल. बघा, आता त्याच्यामध्ये एकूण किती शब्द आहेत बघा, एकूण 1 2 3 4 5. 5 शब्द तिथं मांडून घ्या. पहा, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे बघा. बरं, आता काय दिले, सुरुवात आणि शेवट स्वराने होईल. स्वर कुठले कुठले आहेत बघा ह्याच्यामध्ये. स्वर कुठले कुठले आहेत बघा, ए आणि ओ. स्वर कुठले कुठले आहेत, ए आणि ओ. ए आणि ओ हे 2 स्वर आहेत. ठीक आहे बघा, सुरुवात आणि शेवट काय होईल, स्वराने होईल. बरं, आता ही झाली सुरुवात, ही झाली शेवट. आणि जागा 2 आहेत, स्वर पण 2च आहेत. बरोबर आहे की नाही? बघा, आता ह्याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या, पी ने मांडा किंवा समजून जर घेऊन सॉल्व्ह केलं तर कसं बघायचं असतं बघा. आता मला सांगा, ही जागा भरण्यासाठी ह्या जागा 2 आहेत. बरोबर आहे की नाही? आणि ह्या 2 जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, तर 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला जर मी ह्या जागेला फोकस केलं, पहिल्या जागेला. ठीक आहे बघा. तर मग ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, ए आणि ओ. कारण की सुरुवात आणि शेवट आपल्याला स्वराने करायचं. मग ह्या दोन्हीतली ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, ए आणि ओ. म्हणजे 2 ऑप्शन आहेत. मी इथं 2 लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? आणि मग आता मला सांगा, ह्या दोन्हीतलं जर एक अल्फाबेट इथं गेलं, तर इथं राहिलेलं अल्फाबेट एकच राहणार आहे. मग ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील, एकच ऑप्शन राहील, तो मी इथं लिहू शकतो. येते लक्षामध्ये. किंवा काय, जसं आता आपण बघितलं बघा, सुरुवातीला कंडिशन फॉलो करतो आपण. काय, तर बघा, 2 जागेसाठी किती अल्फाबेट आहेत, 2 आहेत. मग थोडक्यात काय, 2p2 याचा अर्थ असतो. ठीक आहे, इंटू. बघा, आता हे किती राहिले बघा, 1 2 3. 3 जागेसाठी अल्फाबेट किती शिल्लक आहेत, राहिलेले कोण, एम जे आणि आर. बरोबर आहे का? दुसरे कुठले कुठले आहेत, एम जे आर. मग 3 जागेसाठी परत 3 अल्फाबेट आहेत. आणि जसं 2 जागेसाठी 2 अल्फाबेट, म्हणजेच काय, 2 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल. तिकडे किती आलं मग, 3 फॅक्टोरियल. बघा, 2p2 म्हणजे किती असतंय, 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. मग 2 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा, 2 गुणिले, आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झाला, 3 गुणिले 2 किती झाले, 6. इथे आलं 6. 2 गुणिले 6 किती आलं, बरोबर 12. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 2. येते लक्षामध्ये. या मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, प्लेग्राऊंड. बघा, सुरुवात काय म्हटले, वायने होईल. सुरुवात कशाने होईल, वायने होईल. बघा, आता एकूण किती शब्द आहेत बघा लेटर ह्याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे बघा, एकूण किती झाले, 10. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, समजून घेण्यासाठी आता अशी मांडणी करा, पण तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीचे लेटर आणि राहिलेले लेटर डायरेक्ट मांडता आले पाहिजे. ठीक आहे बघा, म्हणजे काय, प्रत्येक वेळेस काय आपण असं लिहित बसताना, आता फक्त प्रॅक्टिससाठी असं करून घ्या. डायरेक्ट परत तुम्हाला काय, सुरुवात वायने होईल, म्हणजे सुरुवातीचं लेटर कुठलं असणार आहे, वाय. हे फिक्स असणार आहे. मग बाकी लेटर काय येतं,
दाखवत बसायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही एक इथे गेला की राहिले किती 9 जागा शिल्लक राहिली एवढं तर तुम्हाला कळते. बरोबर आहे का? बरं आता बघा स्टेप बाय स्टेप कसं जायचं. प्ले ग्राउंडचे एकूण किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अल्फाबेट आहेत. बरोबर आहे का? 10 लेटर आहेत. काय म्हटलंय सुरुवात वायने होईल. मग मला सांगा किती जरी तुम्ही प्रकारे शब्दाची मांडणी केली ह्याच्यातली तरी सुरुवातीचं पहिलं लेटर आपलं वायच असणार आहे. म्हणजे वायला बदलण्यासाठी आपल्याकडे कुठलाच ऑप्शन नाही. वाय फिक्स आहे. म्हणजे वायकडे मग जास्त लक्ष द्यायची गरज नाही. मग ह्याच्यातनं बघा वाय हा कॅन्सल झाला. बघा ह्याच्यातनं वाय हा काय झाला कॅन्सल झाला. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा राहिलेले किती हे आहेत बघा जागा आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. मग 9 जागांसाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत बघा. लेटर किती आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर आहे का नाही? मग 9 जागांसाठी जर 9 लेटर माझ्याकडे शिल्लक असेल तर याचा अर्थ काय बघा. आपण काय करतो 9P9 म्हणजेच किती असतं बघा डायरेक्ट 9 फॅक्टोरियल म्हणजे इथं किती येणार आहे 9 फॅक्टोरियल उत्तर असेल. येते लक्षामध्ये बघा. 9 फॅक्टोरियल म्हणजे किंवा बरं आता दुसरी मेथड कुठली बघा. इथं झालं आपलं उत्तर किती आहे हे झालं 9 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा 9 फॅक्टोरियल. बरं आता जर जसं आपण बघतो बघा प्रत्येक जागेवरती किती लेटर तुमच्याकडे ऑप्शन आहेत त्या मेथडने जर जायचं म्हटलं तर आपण काय करतो बघा. पहिली जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर बघा 9 लेटर आहेत. बरोबर आहे का नाही? मग इथं काय करणार मी 9 मांडणार. ठीक आहे बघा. आता बघा ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन असतील बघा. ह्याच्यातला एक लेटर इथे फिक्स झालं. कुठला तरी समजा पीप गेलं समजा. तर बघा ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन असतील मग बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे इथं काय येईल बघा परत 8 येईल. परत इथे एक लेटर गेलं, इथे एक लेटर गेलं आणि इथं सुरुवातीला वाय गेले. एकूण 10 लेटर आहेत. 3 गेले की बरोबर इथं किती ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन असतील 7 असतील. इथं 7 येईल, इथं 6 येईल, इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 2 आणि इथं 1. थोडक्यात काय 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 1 म्हणजेच काय आलं 9 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा 9 फॅक्टोरियल. मग बघा आता आपल्याला काय मध्ये 2 फॅक्टोरियल मध्ये 2 इथं 3 फॅक्टोरियल मध्ये 6 4 फॅक्टोरियल मध्ये 24 24 5 120 परत 12 सक 72 6 फॅक्टोरियल मध्ये 7 फॅक्टोरियल मध्ये किती आलं बघा 50 40 8 फॅक्टोरियल मध्ये किती झालं 40 320 आणि 9 फॅक्टोरियल मध्ये किती झाले 36 28 80 हे माहिती पाठ असतं पहिला. ठीक आहे 9 फॅक्टोरियल मध्ये किती असतं बघा 36 28 आणि 80 आपण पहिल्या लेक्चर मध्ये सांगून दिलेले. 1 ते 9 फॅक्टरला आपण कसे पाठ करायचे. ठीक आहे बघा. 9 फॅक्टर म्हणजे किती असतो 36 28 80 म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 3 36 28 80. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न बघू आपण. काय दिले बघा पुढच्या प्रश्नामध्ये बघा आपण सगळीकडे आता प्ले ग्राउंड काढले बरोबर का. प्ले ग्राउंड मध्ये काय दिले सुरुवात वाय आणि शेवट जी ने होईल इथं पण फिक्स दिले बघा तुम्हाला. एकूण किती अल्फाबेट आहेत 10 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा काय म्हटले सुरुवात वाय ने होईल. पहिलं लेक्चर आपलं वाय लेटर आपलं वाय असेल आणि शेवटचं कुठलं असेल जी असेल हे फिक्स आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही काय सुद्धा. हे वाय फिक्स आहे हे जी फिक्स आहे. मला सांगा जर ह्या दोन शब्दांना आपल्याला बदलताच येणार नसेल हे दोन शब्द आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये पकडण्याची गरज आहे का काहीच गरज नाही. जिथं आपण बदल करतो तेवढेच आपण कॅल्क्युलेशन करणार आहे ना. म्हणजे बघा ह्या जी मध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही आणि ह्या वाय मध्ये पण तुम्हाला बदल करता येणार संपला विषय. ठीक आहे 10 लिटर मधले 2 लिटर तर गेले तर पहिलं वाय शेवटचं जी आता राहिले कुठले बघा मधले मधले बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 लिटर आहेत आणि 8 जागा शिल्लक आहेत आणि लिटर पण किती असतात बघा आपल्याला वाय गेला जी गेला राहिले किती 3 आणि हे 5 8 म्हणजे 8 लिटर आहेत आणि 8 जागा शिल्लक आहेत. म्हणजे हे किती प्रकारे भरू शकतो आपण तर 8 फॅक्टोरियल प्रमाणे. बरोबर आहे का. इथे आले इकडे 8 फॅक्टोरियल. मग 8 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर किती असतं आपलं बघा. बघा 5 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं आपलं उत्तर 120. 6 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर किती असतं आपलं 720 12 सक 72 बरोबर आहे का. 7 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं 50 40. 8 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं बघा इथं 40 पासून सुरुवात करा 40 320 आणि 9 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं बघा तर 36 28 आणि 80. आपलं उत्तर किती आले 8 फॅक्टोरियल. 8 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर काय असणार 40 320 म्हणजे इथं काय निघेल बघा ऑप्शन नंबर 2 40 320. ठीक आहे. नाहीतर मग परत तुम्हाला सगळे गुणाकार करत बसावं लागणार आहे काय 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 4 3 2 गुणिले 1 त्याप्रमाणे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. काय दिले बघा ह्याच्यामध्ये प्ले ग्राउंड साठी काय दिले बघा शेवट स्वराने होईल. शेवट कशाने होईल स्वराने होईल. ठीक आहे बघा. चला ते पुसून घेऊ. प्ले ग्राउंड मध्ये किती एकूण अल्फाबेट आहेत 10 अल्फाबेट आहेत. बरोबर आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये शेवट काय म्हटलंय स्वराने होईल. शेवट बघा स्वर किती आहेत बघा ह्याच्यामध्ये हा ए एक स्वर आहे ए ई आय ओ यू बघा हा एक स्वर आहे आणि यू एक स्वर आहे. ठीक आहे ए ओ आणि यू 3 स्वर आहेत. बरोबर आहे का. बघा ए ओ आणि यू हे 3 स्वर आहेत. राहिले कुठले झाले मग हे 3 झाले राहिलेले किती आहेत बघा 7 शब्द आहेत. बरोबर आहे का 7 शब्द आहेत.
ठीक आहे बघा. काय काय असेल बघा, PLYGRN आणि D. 1 2 3 4 5 6 7 हे 7 झाले. AOU हे 3 झाले. ठीक आहे. बरं आता काय म्हटले, शेवट स्वराने होईल. बघा आता शेवट जर स्वराने होईल असं म्हटलं असेल तर काय निघेल बघा ह्याच्यामध्ये. बघा दोन्ही मेथडने सांगतो तुम्हाला. जसं आपण P ने बघितलं बघा. आता शेवट म्हणजे ही बाजू झाली बरोबर. कंडिशन आधी फॉलो करायची. पहा आता ही जागा भरण्यासाठी बरं हा थांबा. आधी मला सांगा, ही एकच जागा आहे. आपल्याकडे स्वर किती आहेत बघा, 3 स्वर आहेत. बरोबर आहे की नाही? मग आपण काय ह्याची मांडणी कशी करणार आहे बघा. तर बघा 3P3 बरोबर आहे का? 3P1 इंटू बघा 3P1 इंटू काय निघतंय बघा. आता ह्या 3 स्वरातला एक स्वर इथे गेला बरोबर आहे की नाही? आता बाकीचे 2 स्वर तर आपल्याला इकडेच मांडावे लागतील. बरोबर आहे की नाही? ही जागा बरोबर आहे. ही जागा कशी भरली आपण 3P1 ने भरली. आणि राहिलेलं कसं आहे बघा इकडं 9 जागा शिल्लक आहेत आणि 9 लेटर शिल्लक आहेत. मग इंटू काय आलं इकडे इंटू 9 फॅक्टोरियल. बरोबर आहे का? मग ह्याचं उत्तर काय निघेल बघा. बघा 3P1 म्हणजेच काय झालं बघा. बघा 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 मायनस 1 की झाले बघा 2 फॅक्टोरियल इंटू काय झालं इकडे 9 फॅक्टोरियल म्हणजे इज इक्वल टू काय आलं इकडं बघा 3 इंटू 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 9 फॅक्टोरियल म्हणजे काय होईल इकडे बघा 2 फॅक्टोरियल कॅन्सल 3 इंटू 9 फॅक्टोरियल हे उत्तर येते आपलं. ठीक आहे. बरं बघा बरं आता 3 इंटू 9 फॅक्टोरियल म्हणजेच काय आता 9 फॅक्टोरियल म्हणजे किती आपल्याला माहिती आहे किती 36 28 80 36 28 80 गुणिले 3 केले की आपलं उत्तर निघून जाते. आणि या मेथडने जर बघायचं म्हटलं तर कसं निघते बघा. चला शेवटच्या जागेला काय म्हटलंय शेवट स्वराने होईल. मग शेवटची जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर 3 ऑप्शन आहेत. AOU इथं किती झाले बघा हे 3 ऑप्शन ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे बघा. आणि बघा आता उरलेल्या ज्या जागा आहेत बघा. आता ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन असतील बघा. 1 लिटर इथं गेलं. इथं या 3 मधले 1 लिटर गेलं. राहिले 9 लिटर बरोबर आहे की नाही. मग मला सांगा ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे 9 ऑप्शन असतील. ही जागा भरण्यासाठी 8 परत 7 परत 6 परत 4 3 2 आणि परत 1 मग थोडक्यात काय आहे 9 फॅक्टोरियल इंटू 3 जसं आपण इथं बघितलंय बघा 9 फॅक्टोरियल इंटू हे किती झालं 3 असं पण इथे काढता. ठीक आहे. बरं आता मग 9 फॅक्टोरियल म्हणजे किती आहे बघा. 9 फॅक्टोरियल म्हणजे आपल्याला काय किती आहे माहिती आहे बघा. 9 फॅक्टोरियल म्हणजे किती आहे 36 28 80 हे झालं काय तर 9 फॅक्टोरियल इंटू 3 करायचं इंटू 3 मग उत्तर काय निघेल बघा 3 8 24 बघा 3 8 झाले 24 परत 3 8 24 आणि 2 किती झाले 26 बा 3 दोन्ही 6 आणि 2 किती झाले बघा 8 बा 3 सख 18 आणि परत 3 त्रिक 9 आणि 1 10 आणि ह्या शून्याला शून्य म्हणजे बघा 10 88 640 कुठे दिसतंय बघा तुम्हाला 10 88 640 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल बघा 1 असेल आपलं उत्तर. ठीक आहे ऑप्शन नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता प्लेग्राऊंड साठीच काय दिले बघा सुरुवात स्वराने आणि शेवट व्यंजनाने होईल. ठीक आहे बघा. आता एकूण किती आहेत आपल्या प्लेग्राऊंड मध्ये 10 लेटर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे बघा 4 5 6 7 8 9 10 लेटर आहेत. आता काय म्हटलंय बघा सुरुवात स्वराने होईल. आता ह्याच्यामध्ये स्वर कुठले कुठले आहेत बघा. स्वर कुठले कुठले आहेत ए ओ आणि यू. बघा ही जागा भरायची जर असेल आपल्याला ऑप्शन कुठले कुठले आहेत ए ओ आणि यू. ए ओ यू हे 3 आहेत बरोबर आहे का. आणि काय म्हटले बघा शेवट व्यंजनाने होईल. बघा शेवट व्यंजनाने होईल. आणि ही जागा भरण्यासाठी आपल्याकडे किती ऑप्शन आहेत बघा ही जागा भरण्यासाठी. मग बाकीचे सगळे काय आहेत तर व्यंजन आहेत बरोबर आहे ना कुठले कुठले पी एल वाय जी आर एन आणि डी हे काय आहेत बघा हे काय आहेत व्यंजन आहेत. ही किती 7 व्यंजन आहेत आणि 3 काय आहेत हे 7 व्यंजन आणि 3 काय झाले हे स्वर झाले. हे स्वर आहेत. ही झाली व्यंजन. ठीक आहे बघा आता बरं आता जी कंडिशन दिली ना ती आधी फॉलो करायची. बघा आता ही जागा भरण्यासाठी सुरुवात कशाने काय म्हटलं आपल्याला स्वराने होईल. ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर 3 ऑप्शन आहेत म्हणून इथं काय लिहिलं मी 3 लिहिलं. बरोबर आहे का. आणि बघा ही जागा भरण्यासाठी जर बघितलं तर माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर माझ्याकडे स्वर किती आहेत बघा तर 7 सॉरी व्यंजन किती आहेत तर 7 व्यंजन आहेत म्हणून ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे 7 ऑप्शन आहेत म्हणून 7 लिहिले ठीक आहे बघा. आता बघा 1 लिटर इथं गेलं 1 लिटर इथं गेलं बरोबर आहे 2 लिटर गेले आता राहिले किती 8 लिटर आणि मध्ये जागा किती आहेत 8च आहेत म्हणजे इथं मध्ये काय बघा 8 फॅक्टरी येईल म्हणजे 8 7 6 5 4 3 2 1 मग काय उत्तर असेल बघा आपलं 3 इथून इकडे काय झालं तुमचं हे 8 फॅक्टरेल ह्या जागेसाठी 3 ह्या जागेसाठी 7 ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा 3 गुणिले 8 फॅक्टरेल गुणिले 7 उत्तर कुठलं असेल आपलं 3 गुणिले 8 फॅक्टरेल गुणिले 7 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे आणि जर तुम्ही
फॉर्म्युल्यानुसार काढा गेला तर काय निघेल बघा, ही जागा भरण्यासाठी 3 ऑप्शन आहेत आणि जागा एकच आहे. मग काय निघेल बघा 3P1. बरोबर आहे का? शेवटची जागा भरण्यासाठी बघा आपल्याकडे 7 ऑप्शन आहेत. बरोबर आहे की नाही? मग थोडक्यात काय 7P1 आणि मध्ये जर बघितलं आपण तर बघा 8 जागा भरण्यासाठी आपल्याकडे 8 ऑप्शन आहेत. म्हणजेच काय निघेल बघा इकडं 8P8. हे जर सगळं सॉल्व्ह केलं तुम्ही तर काय निघते बघा इकडं 3 इंटू बघा इकडं 8 फॅक्टोरियल इंटू 7. येते लक्षामध्ये म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं तर काय दिले बघा याच्यामध्ये 7 नंबरचा प्रश्न बघा. प्लेग्राऊंड मध्ये काय दिले बघा 2 स्वर एकत्र येणार नाहीत. बघा 2 स्वर एकत्र येणार. आपण कुठले कुठले 3 टाईप बघितले बघा स्वराच्या बाबतीत. सर्व स्वर एकत्र असतील, स्वर एकत्र नसतील म्हणजे सर्व स्वर एकत्र नसतील आणि 2 स्वर एकत्र येणार नाहीत. 2 स्वर एकत्र येणार नाही सॉरी पहिला टाईप काय बघितला आपण सर्व सर्व स्वर एकत्र असतील. दुसरा काय बघितला स्वर एकत्र नसतील आणि तिसरा काय बघितलाय तर 2 स्वर एकत्र येणार नाही. ठीक आहे बघा म्हणजे सगळेचे सगळे स्वर हे वेगवेगळे असतील. ठीक आहे. बघा आता इथं काय करायचं बघा आपल्याला स्वर कुठले कुठले बघा याच्यामध्ये ए, ओ आणि यू. बरोबर आहे का? स्वर कुठले कुठले ए, ओ, यू. ए, ओ आणि यू हे 3 स्वर आहेत. ठीक आहे बघा. आणि बाकीचे राहिले किती आहेत बघा 7 व्यंजन आहेत. कुठले कुठले पी, एल, वाय परत GRND, GRN आणि डी हे काय आहेत बघा 7 व्यंजन आहेत. हे 3 काय स्वर आहेत ए, ओ, यू. स्वर किती असतात 5 असतात ए, ई, आय, ओ, यू. ठीक आहे बघा आता आपल्याला काय करावं लागेल तर बघा आता स्वर जर एकत्र येणार नसतील तर बघा पी बघा काय निघेल पी, एल, वाय, जी, आर, एन आणि डी. ह्याच्यामध्ये जागा आहेत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बघा ह्याच्यामध्ये 2 हा शब्द वापरला आहे. नुसतं स्वर एकत्र येणार नाहीत असं म्हटलेलं नाही. बघा स्वर एकत्र येणार सर्व स्वर एकत्र असले म्हणजे काय सगळे सगळे स्वर एकत्र असतील. स्वर एकत्र नसतात याचा अर्थ काय सगळे समजा इथं समजा 3 स्वर आहेत. तर 3च्या तिन्ही स्वर एकत्र नसतील असा त्याचा अर्थ असतो आणि 2 स्वर एकत्र येणार नाही त्याचा अर्थ काय आहे बघा तर ह्या तिन्ही मधला एक पण स्वर एकमेकाच्या शेजार नाही. येते लक्षामध्ये. बरं आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये बघा आता हे व्यंजने मांडून घेतले आपण बघा मग एक आड एक सगळे स्वर येणार बरोबर आहे का बघा मग इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 स्वर मांडणी करायला आपल्याकडे 8 जागा आहेत आणि स्वर किती आपल्याकडे 3 आहेत बघा. मग इकडे किती येणार आहे बघा 8P3. 8P3 बघा 8 जागेसाठी आपल्याकडे 3 लेटर आहेत बघा. आणि परत बघा हे PLY हे जे काय व्यंजन आहेत किती 7 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ही 7 व्यंजन पण आपापसात जागा बदलणार आहेत. बरोबर आहे की नाही? मग तिथं काय निघेल बघा इंटू 7 फॅक्टोरियल. इंटू 7 फॅक्टोरियल. मग ह्याच्यामध्ये कुठं दिसतंय बघा तुम्हाला 8P3 इंटू 7 फॅक्टोरियल बघा 8P3 इंटू 7 फॅक्टोरियल ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे. उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले प्लेग्राऊंड साठीच काय दिलेले स्वर विषम स्थानी असतील. बरं आता काय दिले स्वर हे विषम स्थानी असतील. बरं आता आधी एकूण बघा प्लेग्राऊंड मध्ये एकूण किती जागा आहेत लेटर आहेत तर 10 लेटर आहेत ते आपण 10 जागा वाढून घेऊ बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे बघा. तर आता काय म्हटलंय स्वर हे विषम स्थानी असतील. आता स्वर किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बघा कुठले कुठले ए, ओ आणि यू हे 3 स्वर आहेत. बरोबर आहे का? कुठले कुठले स्वर आहेत तर ए, ओ आणि यू हे 3 स्वर आहेत. ए, ओ आणि यू हे 3 स्वर आहेत. ठीक आहे. आणि ते काय म्हटलंय स्वर हे विषम स्थानी असतील. विषम जागा किती आहेत बघा की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या सगळ्या काय आहेत बघा तर ह्या विषम विषम जागा आहेत. बरोबर आहे का? बघा आता विषम स्थान किती आहेत बघा तर 1, 2, 3, 4, 5 विषम स्थान आहेत आणि 5 विषम स्थानांना जागा भरण्यासाठी आपण किती लिटर आहेत तर 3 लिटर आहेत. बरोबर आहे का बघा स्वर विषम स्थानी असतील म्हणजे ह्या 5 जागांमध्ये आपण कुठेही हे 3 लेटर ठेवू शकतो स्वर. बरोबर आहे का? काय निघाले बघा इकडं 5P3 5P3 ह्या 3 जागेन बघा बघा आता 3 लिटर आहे बघा हे 3 लिटर जे आहेत ना ह्या 5 मधल्या कुठल्या तरी 3 जागांवरती गेले असं समजू आपण. ठीक आहे बघा. तात्पुरतं काय करू आपण इकडं इथं समजा ए गेला इथं ओ गेला इथं यू गेला. ठीक आहे बघा. आता राहिलेले किती बघा आपल्याकडे 10 मध्ये तर 3 गेले राहिले किती 7 जागा. बरोबर आहे की नाही? आणि मग ह्या बघा
या 5 जागांमध्ये आपण 3 लेटर बसवले, पण जागा आता शिल्लक राहिल्यात 7, बरोबर आहे की नाही? मग ह्याच्यामध्ये काय 2 कुठल्या तरी विषम जागा पण शिल्लक येणार आहेत आपल्या बरोबर, बरोबर आहे. सम जागा आणि 3 जागांवरती 3 विषम जागांवरती 3 लेटर गेले, कुठल्या पण 2 विषम जागा शिल्लक राहणार आहेत, बरोबर आहे का? त्यावरती पण आपल्याला आता राहिलेले काय करावं लागतील, लेटर बसवावे लागतील. बघा मग आता या 5 जागांसाठी आपण 3 लेटर बसवले, बरोबर आहे का? राहिले किती मग आता 3 जागा तर गेल्या, राहिले किती 7 लेटर. मग 7 लेटरसाठी तुमच्याकडे 7 जागा शिल्लक आहेत. म्हणजे इथं काय निघेल बघा, इंटू 7 फॅक्टोरियल, इंटू 7 फॅक्टोरियल. म्हणजे उत्तर काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, 5p3 इंटू 7 फॅक्टोरियल. कुठं निघतंय बघा, 5p3 इंटू 7 फॅक्टोरियल. म्हणजेच किती येईल उत्तर आपल्याकडे, ऑप्शन नंबर ए पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC सॅट 2020 चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, दिल्ली शब्दाची सर्व अक्षरे वापरून किती वेगवेगळे 5 अक्षरी शब्द अर्थासह किंवा विना अर्थ तयार केले जाऊ शकतात, जेणेकरून प्रत्येक शब्द डी ने सुरू व्हावा आणि आय ने समाप्त व्हावा. बघा दिल्लीमध्ये 5 लेटर आहेत, बरोबर आहे की नाही? आणि किती अक्षर शब्द बनवायचे आपल्याला, वेगवेगळे 5 अक्षरी शब्द, म्हणजे अर्थासह किंवा विना अर्थ, पण 5 शब्द बनवायचे आपल्याला, 5 अक्षरी तयार केले जाऊ शकतात. तर ज्याने आता बघा दिल्लीमध्ये किती आहेत बघा, एकूण जागा 1 2 3 4 5 जागा आहेत, बरोबर आहे की नाही? दिल्ली शब्दामध्ये 5 लेटर आहेत, याचा अर्थ 5 जागा आहेत. बघा आता काय म्हटले, प्रत्येक शब्द डी ने सुरू होईल. बघा प्रत्येक शब्दाची सुरुवात कशाने होईल, डी ने सुरुवात होईल. आणि काय म्हटले बघा, शेवट आय ने होईल. शेवट कशाने होईल, आय ने होईल. बघा आता या डी मध्ये आणि या आय मध्ये तुम्ही काहीच बदल करू शकत नाही. ठीक आहे. बघा दिल्ली मधलं ह्या डी मध्ये आणि आय मध्ये तुम्ही काहीच बदल करू शकत नाही. पहिलं लेटर हे डी फिक्स राहणार आहे, शेवटचं लेटर आय फिक्स राहणार, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. ते जर जागाला असतील ना, तर तुम्ही समजा बघा आता मला सांगा, आपल्याकडे बघा डी ए बी हे जर 3 शब्द असतील, बघा लक्षात घ्या, आणि डी जर फिक्स असेल, डी ची जागा पहिली असेल, आपण किती प्रकारे मांडणी करू शकतो. जसं की आपण बदल बघा, हे 2 शब्दांवरती खेळावं लागणार आहे ना आपल्याला, ए आणि बी. 2 लेटरची मांडणी आपण किती प्रकार शकतो, ए बी आणि बी ए. म्हणजे काय होईल बघा, डी ए बी हा एक शब्द तयार होईल, आणि दुसरा काय होईल बघा, डी बी ए. डी बी ए आणखी परत काय होईल बघा, हे दोन्ही या साईडला येतील. सॉरी, सुरुवातीला आपल्याला डी फिक्स केला आपण, मग 2च शब्द तयार होतील. आणि 3 लेटर पासून आपल्याला माहिती आहे 6 लेटर 6 शब्द तयार होतात. इथे 2 का झाले, का तर डीची जागा फिक्स आहे, त्याच्यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. त्यामुळे ह्याच्याकडे ह्याला लक्ष द्यायचं नाही. मग फक्त काय करायचं आपल्याला, बघा डीचा विषय संपला, आयचा विषय संपला, हे जागा आपण बदलू शकत नाही. बघा मग आता राहिले किती बघा, 3 जागा शिल्लक राहिले. आणि बघा हे डी पण गेला, आय पण गेला, राहिले मग कोण, ई एल एच. म्हणजे 3 जागांसाठी आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत ई एल एच, बरोबर आहे की नाही? बघा मग काय उत्तर येईल बघा आपलं, 3 फॅक्टोरियल. 3 जण आहेत आणि 3 जागा आहेत आणि 3 लेटर आहेत. किंवा बघा ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील बघा, ई एल एच यापैकी कुठलीही या ठिकाणी येऊ शकतो, बरोबर आहे का? इथे काय निघेल बघा, मग 3. आता ह्या ई एल एच मधला 1 लेटर जर इकडे गेला, आपण टाकलं, तर राहिले किती बघा, 2 जागा शिल्लक राहिल्या आणि 2 लेटर राहिले. म्हणजे माझ्याकडे बघा ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन असतील, तर 2 लिहा. ह्यातलं पण 1 लेटर कुठलं तरी इकडे गेलं, आता राहिले काय बघा, 1 जागा. 1 जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन असतील, एकच ऑप्शन असेल. म्हणजे काय निघेल, 3 2 1. म्हणजे थोडक्यात काय, 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 3 दुने 6 उत्तर असेल याचं उत्तर. ठीक आहे. बघा 3 फॅक्टोरियल म्हणजे किती असते, 3 गुणिले 2 बरोबर 6. उत्तर काय असेल आपलं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC सॅट 2022 चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, ए बी सी डी आणि ई अक्षरे अशा प्रकारे मांडली आहेत की ए आणि ई मध्ये 2 अक्षरे आहेत. अशा किती मांडणी शक्य आहेत? बघा आता एकूण 5 अक्षर आहेत. ठीक आहे. बघा 5 अक्षर लिहा इकडं, 1 2 3 4 5. आणि याच्यामध्ये काय म्हटले, ए आणि ई च्या मध्ये 2 अक्षर असतील. बघा आता ए आणि ई च्या मध्ये कशी बघा, ए समजा ए जर आपण इथं घेतला, 2 अक्षर मध्ये घेतली, तर ई मांडू शकतो आपण. दुसरं काय करू शकतो आपण, 1 2 3 4 5. ए इथं पण घेऊ शकतो, 2 अक्षर सोडले आणि ई इथं पण घेऊ शकतो. ठीक आहे. बघा बरं, एक लक्षात घ्या, एच्या जागेला हे ए आणि ई आपापसात जागा बदलू शकतात, हे पण लक्षात ठेवा. त्यांची काय जागा फिक्स केलेली नाही, फक्त सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. बघा हे दोघं काय एकमेकांमध्ये जागा बदलू शकतात. बघा आता मग मला सांगा, ह्या समजा तात्पुरता आपण ए आणि ई ची जागा इथं फिक्स केली. ठीक आहे. बघा आता मला सांगा, ह्या जर 2 जागा आपल्या फिक्स झाल्या इथं, ए आणि ई ची ह्या पहिल्या कंडिशन मध्ये, तर बघा आता ह्या 1 2 आणि 3 ह्या 3 जागा भरण्यासाठी आपल्याकडे किती लेटर शिल्लक आहेत, तर बघा 3 लेटर शिल्लक आहेत, बरोबर आहे की नाही? बी सी आणि डी, बरोबर आहे का? बी सी आणि डी, बरोबर आहे का? बघा मग आता ही जागा भरण्यासाठी, मग थोडक्यात काय, मग 3 जागांसाठी 3 लेटर शिल्लक आहेत.
थोडक्यात काय मग ते 3 फॅक्टोरियल येईल आणि हे ए आणि ई हे दोघं पण आपापसात जागा बदलतील म्हणून काय निघेल बघा इकडं 2 फॅक्टोरियल. बरोबर आहे का बघा सेम इकडे काय आहे बघा समजा तात्पुरता आपण ही ए आणि ई ची जागा इथं एक तात्पुरतं 2 मिनिटासाठी फिक्स करू बघा. आता हे 1 2 3 लेटर ह्या 3 जागा भरण्यासाठी आपल्याला किती ऑप्शन आहेत 3 ऑप्शन म्हणजे काय निघेल बघा 3 फॅक्टोरियल. इथं काय निघेल 3 फॅक्टोरियल आणि हे दोघं पण आपापसात जागा बदलतील म्हणून काय निघेल बघा 2 फॅक्टोरियल. दोन्हीकडे सेमच आले म्हणजे इथं काय निघेल बघा 3 फॅक्टोरियल म्हणजे काय झालं 3 दोन्ही 6 आणि 6 गुणिले 2 बरोबर किती झाले 12. इथं पण काय निघेल बघा 3 फॅक्टोरियल मध्ये झालं 6 आणि 2 फॅक्टोरियल मध्ये 2 म्हणजे बरोबर 6 हे दोन्ही 12 म्हणजे हे 12 अधिक हे 12 बरोबर किती झाले बघा 12 अधिक 12 बरोबर झाले 24 म्हणजे उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर सी. 24 प्रकारे मान्य करता येईल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एसटीआय मुख्य 2019 चा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये वर्णाक्षरांच्या LEFGHI या गटापासून टोकाला L व I ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा. पहा जसं आपण दिल्लीचा प्रश्न सॉल्व्ह केला सेम त्या टाईपचा प्रश्न आहे फक्त बदल काय आहे बघा त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं अक्षर डी आणि शेवटचं अक्षर आय हे फिक्स केलं होतं बघा. काय दिले बघा डी ने सुरू आणि व्हावा आणि आय ने समाप्त व्हावं बरोबर की नाही. या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलंय बघा तर एल व आय ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांचे तर टोकाला एल व आय ही अक्षरे असलेली असतील पण बघा लक्षात घ्या कुठल्या टोकाला डाव्या टोकाला एल असेल का आय असेल का उजव्या टोकाला एल असेल का आय असेल त्यांनी फिक्स केलेलं नाही मग याचा अर्थ काय तर ते दोघं आपापसात जागा बदलू शकतात. ठीक आहे बघा एल ई थोडक्यात काय 6 लेटर आहेत 1 2 3 4 5 6 तात्पुरतं बघा एल आणि इकडे काय आय फिक्स करून टाका तात्पुरतं आपल्याला एवढं मात्र कन्फर्म आहे की आपल्याला हे दोघं काय फिक्स नाही हे दोघं आपापसात जागा बदलू शकतात. ठीक आहे बघा आता मला सांगा हे मध्ये जागा शिल्लक किती आहेत 1 2 3 4 हे 4 जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तर 4 लेटर शिल्लक आहेत बरोबर डायरेक्ट मी 4 फॅक्टर लिहिलं तरी चालून जाते आणि बघा ह्या 2 जागा हे जे एल आणि आहे हे दोघं पण आपापसात जागा बदलणार त्यामुळे त्या ठिकाणी पण परत काय येईल 2 फॅक्टर लिहिल. उत्तर काय निघेल बघा इकडं चला 4 फॅक्टर म्हणजे किती झालं बघा 4 फॅक्टर मध्ये 24 झालं 24 आणि 2 फॅक्टर मध्ये 2 झालं 24 दोन्ही किती येते बघा मग 48 24 म्हणजे किती आला 48 किंवा इथं उत्तर काय निघेल बघा मग आपलं ऑप्शन नंबर 4 डायरेक्ट 4 फॅक्टर आणि 2 फॅक्टर. ठीक आहे ऑप्शन नंबर किती असेल 4 असेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी